उद्या 23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जयंती आहे आणि योगायोगाने त्या दिवशी हनुमंतांचा वारा आला आहे. अर्थात शनिवार देखील असतो. संकट निवारण्यासाठी कोणी हनुमंताची उपासना करतो, तर कोणी मनोकामना पूर्तीसाठी, कोणी मन शांतीसाठी, तर कोणी विशिष्ट हेतू किंवा इप्सित साध्य करण्यासाठी, म्हणजेच इच्छित फळ साध्य करण्यासाठी. अर्थात यासाठी उपासकांचे ठिकाणी चिकाटी, संयम, श्रद्धा आणि निष्ठेची नितांत आवश्यकता असते. हनुमान भक्त विश्वनाथ लगाटे यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून हनुमान उपासनेचा ध्यास घेतला होता. या उपासनेची त्यांना प्रचिती आली होती. ही अनुभूती इतरांनाही घेता यावी म्हणून त्यांनी उपासनेची काही मार्ग सांगितले आहेत. त्यातील पहिला मार्ग आहे तो म्हणजे सलग 11 दिवस हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे त्यांचे दर्शन घ्यावे. नंबर 2, दररोज हनुमानाच्या मंदिरात जाऊन 11, 21, 31, 45, 51 प्रदक्षिणा घालावेत. नंबर 3, दररोज भीमरूपी महारुद्रा या मारुती स्तोत्राची 21 आवर्तने करा. नंबर 4, ही आवर्तने करताना हनुमंतांच्या मूर्तीवर सोहळ्याने अभिषेक करा. नंबर 5, हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण करू नये. नंबर 6, वानर गीतेचे रोज एक पाठ करा. नंबर 7, 21, 42, 121 दिवस हनुमानाच्या प्रभावी मंत्रांचा जप करा. नंबर 8, एखादे आकस्मिक संकट, गंडांतर किंवा खोटा आळ किंवा आरोप आल्यास समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्राचे 7, 14, 21 पाठ करून हनुमानाच्या मूर्तीपुढील उदबत्तीचा अंगारा गोळा करून स्वतःच्या कपाळावर लावा आणि घरात फुंकावा. नंबर 9, हनुमान मंदिरात किंवा 11 मारुतींच्या स्थानापैकी एखाद्या स्थानावर बसून स्वहस्ताक्षरात मारुती स्तोत्र लिहून काढावे. त्यांच्या 8 प्रती काढून 8 अविवाहित पुरुषांना वाटावेत. तसेच त्यांच्याकडून या स्तोत्राचे सामूहिक पठण करून घ्यावे. नंतर सर्वांना भोजन व दक्षिणा द्यावे. नंबर 10, ओम नमो भगवते हनुमंताय नमः या प्रभावी हनुमान मंत्रांचा 108 वेळा जप केल्यास दुःख, दैन्य व दारिद्र्य तुमच्या आसपास देखील फिरकणार नाही.